युवी स्पोर्ट्स अलिबाग सेमीफायनल सुरू होते. युवी स्पोर्ट्स अलिबाग युवराज पाटील यांच्या मालकीची टीम आपल्याला मैदानात पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते टीम वरद 11 टाकीगाव यांच्यातील मॅच आहे. एक एक ओव्हरची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. मृणाल वर्सोलकर विराज आहेत. विराज आणि मृणाल वर्सोलकर ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे आणि पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी अमय पाटील एक युवा टॅलेंट या उरण तालुक्यातील उरण विरुद्ध अलिबाग अशी ही मॅच पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच आहे मैत्री चषकातील. सर्वांचं हार्दिक स्वागत. आता फक्त 4 ओव्हर उरलेले आहेत म्हणजे ही तर एक एक ओव्हरची आहे. पाहूया फायनल मॅच किती ओव्हरची खेळवली जाते. महत्वाच्या मॅचला सुरुवात होते. हो पहिला बॉल हो आणि माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे खरी, परंतु ही अलिबागची मुलं देखील काही कमी नाही आहेत. एक दोन मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येणार आहे. आणि या एका षटकाची जरी मॅच असेल, कारण त्यांचं कौतुक करावं लागेल, एका ओव्हरच्या मॅच साठी एवढ्या लांबून इथे येणं ती काही सोपी गोष्ट नाहीये. साई भाऊ इकडे सगळ्यांना घेऊन आलेले आहेत आणि स्वतः युवराजजी देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी इकडे उपस्थित आहेत. हो आणखीन एक चांगला बॉल आणि इकडे आणखीन एक विकेट येते. बॅक टू बॅक 2 विकेट. या मॅच मध्ये टॉस जिंकून त्यांनी निर्णय थोडासा बदलला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु 4 बॉल बाकी आहेत, त्यातले 2 तरी बाहेर जावे लागतील. विपुल पाटील यांच्याकडून यानंतर जर विकेट आली, हॅट्रिक जर झाली तर मात्र 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात अलिबाग बॅटिंगसाठी. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुसरीचा कॉल दिला जाईल का, परंतु नाही. 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 मधले 1-2 मैदानाच्या बाहेर जावे लागतील. अलिबागचं क्रिकेट नेहमीच एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. अलिबागच्या स्पर्धा, अलिबागचे खेळाडू, अलिबागच्या टीम, अलिबागचे समुद्र किनारे हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. अलिबागचे कॉमेंटेटर सुद्धा, कारण आमचे बरेचसे कॉमेंटेटर मित्र सुद्धा अलिबागने दिलेले आहेत. यस हो 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 आता बॉल टर्न केलाय, आतमध्ये येतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे अलिबागला. समोर मारलाय कडक. चांगला स्ट्रोक येतोय. समोरच्या दिशेने षटकार खेळला जातोय, ज्याची वाट पाहत होते सगळे. 7 धावा धाव फलकावर आहे. चला दुसरा बॉल घ्यायचा आणि मॅच सुरू करायची आहे. चला आलाय बॉल. 7 धावा धाव फलकावर आहेत. यानंतर ऑलरेडी आज मजा आली. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट चिर्ले गावामध्ये पाहायला मिळालं. चिर्ले गावात रबर बॉलला मात्र पहिल्यांदाच येण्याची संधी मिळाली. परंतु आज धावांचा पाऊस पडलाय. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत आणि आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. आता फाईट करण्यासारखी धावसंख्या झाली आहे. 11 झालेत, 12 करायचेत आणि ज्या वेळेला बॅटिंगसाठी टाकीगाव येतील त्यांना रन करायचे आहेत ते 12. पाहूया अलिबागची टीम एक जबरदस्त जिगरबाज टीम आहे. ते सुद्धा सहजासहजी मॅच देणार नाहीयेत आणि टाकीगाव सुद्धा एक चांगला संघ आहे. 11 झालेत, करायच्यात 12.
चैतन्य पाटील आणि स्वप्नील खार पाटील ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे. 12 करायच्या 6 बॉलमध्ये सेमीफायनलची मॅच आहे. यानंतर फायनल होणार आहे. मैत्री चषक आपण पाहतोय. अलिबाग विरुद्ध टाकीगाव उरण अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते सेमीफायनलची. युवी स्पोर्ट्स अलिबाग सेमीफायनल आपण पाहतोय. 12 धावांचं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे वरद 11 टाकीगाव या टीमच्या विरुद्ध आणि सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. पाहूया पहिला डबा. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवायचंय. मॅचला सुरुवात करायची कारण यानंतर फायनलची मॅच आहे. चला कुणाच्या हातात चेंडू सोपवला जातोय पाहूयात. प्रिन्स यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. अंतिम काही क्षण बाकी आहेत या मैत्री चषकाचे. चैतन्य पाटील रायगडातील आणि सध्या चर्चेत असणारं युवा टॅलेंट बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहे, परंतु हा प्रिन्स देखील काही कमी नाही आहेत. 6 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. अलिबाग विरुद्ध उरण टाकीगाव अशी ही मॅच आपल्या भेटीला आली आहे खरी. युवी स्पोर्ट्स अलिबाग वरद 11 टाकीगाव. पहिला बॉल लपेटलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक वेगळी स्ट्रेंथ आहे या मुलाची आणि असंच जर खेळत राहिला तर भारतातील मोठमोठ्या स्पर्धा दूर नाहीये त्याच्यापासून. परंतु अलिबागला कमबॅक करावं लागेल. 5 बॉलमध्ये 6 विकेटची आवश्यकता आहे. डॉट बॉलची आवश्यकता आहे. प्रिन्सकडे क्षमता आहे, त्यांना ते करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एक या मॅचला फिनिश केलेला आहे. 4 चेंडू राखून सामना जिंकलेला आहे टाकीगाव टीमने. टाकीगाव टीम आपण या ठिकाणी दाखल व्हायचंय आणि टॉस करण्यासाठी मात्र या ठिकाणी आमंत्रित करतोय. लवकरात लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन दाखल व्हा. फायनल मॅचचा होईल टॉस. टाकीगाव विरुद्ध दादरपाडा अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. किती ओव्हर आहे सर?